नमस्कार मित्रांनो, गंधो फिन चार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ऑलरेडी बजेट अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्या बजेटमध्ये आपण आज 3 सेगमेंटवरती आपण डिस्कस करणार आहोत। एक तर टॅक्सेशन आणि दुसरं आहे आपलं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि तिसरं आहे कस्टम ड्युटी। हे 3 गोष्टीवरती आज आपण डिस्कस करणार आहोत, जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। सॅलरीड इन्कमवाल्यांना आणि मिडल क्लास लोकांना हे 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात। फॉर एक्झाम्पल ज्यांची सॅलरी आहे 3 to 7 लाख त्यांना 5% टॅक्सेस पे करायचे आणि 3 लाखमध्ये ज्यांची सॅलरी त्यांना तर काय टॅक्स पे करायची गरज नाही आहे। म्हणून मी डायरेक्टली स्टार्ट केलं 3 to 7 लॅक्सपासून आणि 7 to 10 लॅक्स ज्यांची सॅलरी आहे त्यांना 10% टॅक्स पे करायचे आहे। 10 to 12 लाखपर्यंत ज्यांची सॅलरी इन्कम आहे त्यांना 15% टॅक्स पे करायचं आहे आणि 15 लाखपर्यंत ज्यांची सॅलरी आहे त्यांना 20% टॅक्स पे करायचा आहे आणि ॲबॉव ज्यांची सॅलरी आहे 15 लॅक्स त्यांना 30% स्लॅबमध्ये कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे 30% त्यांना टॅक्स पे करायचं आहे। आता आपण येऊया डायरेक्ट लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म कॅपिटल जे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करतात, जे इन्व्हेस्ट करतात त्यांच्यासाठी हे टॅक्स स्लॅबचं आहे जे इन्क्रीज केलं आहे। जसं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जे 12.5% होतं ते आता 15%वरती टॅक्स कन्सिडर केलेलं आहे आणि सेकंड लॉंग टर्म कॅपिटल गेन जो 15% होतं ते आता 20% केलेलं आहे। तर हा आहे आपला लॉंग टर्म शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सेस आणि सेम STT चार्जेस तेही वाढवले गेले आहे। ते 0.01% जे अगोदर होतं ते आता 0.02% केलेलं आहे। पण ह्या सर्वांचा इम्पॅक्ट आपल्या स्टॉक मार्केटवर ऑलरेडी दिसलेला आहे, जेणेकरून स्टॉक मार्केट क्रॅश झाला आणि मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट झालं। पण मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे, हे इव्हेंट येत राहणार, म्हणून ह्यासाठी आपल्याला घाबरायची काही गरज नाही आहे। हे सर्टन मुवमेंटसाठी आहे। एक्झाम्पल लिकरवरती जर टॅक्सेस वाढवत होते, दारू महाग होते, मग ते पिणारे कमी होतात का? नाही, ते पण उलट जास्ती मात्राने त्यांची सेल होते। आणि तसंच आपण सेकंड एक्झाम्पल बघायला गेलो तर सिगरेटवरती पण टॅक्सेस वाढवले गेले आहेत आणि ते कॉस्टली होत गेले, तरी पण त्याचं कन्झप्शन अजून वाढलेलं आहे। म्हणजे सांगायचं पर्याय हेच आहे की कितीही टॅक्सेस कमी करा, वाढवा, शेवटी ज्या हॅबिट आहे, ज्या गोष्टीची ट्रेडिंगची हॅबिट आहे ते काय थांबणार नाही, ते करतच राहणार आहे। तर आता आपण येऊया डायरेक्ट कस्टम ड्युटी। तसं कस्टम ड्युटी गोल्डवर जी होती ती 15% जे प्रिवियस कस्टम ड्युटी होती ती आता डायरेक्ट 9%वरती केलेलं, म्हणजे काय 9% कस्टम ड्युटी सरळ कमी करण्यात आलेली आहे। म्हणून गोल्डची प्राइसेस उतरलेली आहे। 77,000 जो गोल्डचे रेट होते ते आता ऑलमोस्ट 68,000वरती गोल्ड आलेला आहे। परत 68वरनं तो 70-71 पण गेलेला आहे। म्हणून घाई करू नका सोनं परचेस करायला, की इथून सोनं अजून 62,000 येण्याचे चान्सेस आहे, तर थोडा वेट करा आणि नंतर मग तुम्ही परचेस करू शकतात। तर हा आपला बजेटचा ओव्हरऑल व्ह्यू होता। 3 सेगमेंटचं मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगितलेलं आहे। पण तरी देखील तुम्हाला कुठल्या सेक्टरमध्ये जास्ती माहिती हवी असेल तर त्या कमेंटमध्ये सेक्टरचं नाव लिहा, मग नेक्स्ट व्हिडिओ आम्ही त्याच्यावरती बनवू आणि तुम्हाला परत भेटू। थँक्यू, धन्यवाद।